आपला वर्टेब्रल कॉलम हा 33 मणक्यांचा एक संच आहे. हे 33 मणके मिळून आपल्या शरीराला एक स्टॅबिलिटी देतात, एक मजबूती प्रदान करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो मज्जारज्जू स्पायनल कॉर्ड आहे, जो आपल्या ब्रेनपासून सुरू होऊन टेलपर्यंत जातो, त्याला एक संरक्षक कवच देतात. आपल्या मानेमध्ये 7 वर्टेब्रा असतात. त्याला सर्व्हायकल वर्टेब्रा असं म्हणतात. सगळ्यात पहिला वर्टेब्रा असतो ॲक्सिस वर्टेब्रा. आपण जी हो किंवा नाही म्हणण्याची जी मूवमेंट करतो ती या वर्टेब्राच्या अवतीभोवती होते. 12 वर्टेब्रे रिजनमध्ये असतात. या सगळ्या वर्टेब्राजला रिब्सनी पकडलेलं असतं, व्यवस्थितपैकी त्यांना बांधलेलं असतं. त्याच्यामुळं रिजनमध्ये वर्टेब्रल कॉलमची मूवमेंट फार निग्लेक्झिबल अशी होते. त्याच्यानंतर येणारे 5 वर्टेब्रा म्हणजे लुंबार वर्टेब्रा. लुंबार वर्टेब्रा हे आकाराने मोठे असतात आणि बऱ्यापैकी मजबूत असतात. कारण आपल्या शरीराचा बराचसा जो भार आहे तो लोअर बॅकवरती जातो आणि शरीराला आधार देण्यासाठी आपली लोअर बॅक मजबूत असणं गरजेचं आहे. सॅक्रल वर्टेब्राज. सॅक्रल वर्टेब्रा हे 5 वर्टेब्राज आहेत आणि ते एकमेकांसोबत फ्यूज झालेले आहेत. त्याच्यानंतर येणारे 4 वर्टेब्रा हे कॉक्सिक्सचे वर्टेब्रा आहेत. आपला टेलबोन जो फॉर्म होतो तो या कॉक्सिसियल वर्टेब्राने होतो आणि या मणक्यांच्या मध्ये इंटरवर्टेब्रल डिस्क, कुशन किंवा गादी म्हणतो, म्हणजे 2 हार्ड सरफेसेस एकमेकांवरती घासलं न जाऊ देण्याचं काम ही गादी करते.